बापू, अहो या बातम्या वाचून खचून जायला होतं हो. आपल्याला खचायला होतंय तर त्या अर्जाचं काय होत असेल? हो, ह्या लोकांना कोण अडवणार विनायकराव? एकतर अर्जुन आणि अमोलकडे बघितलं ना की मला काय करावं तेच सुचत नाही. अर्जा, अरे काय नाश्ता नाही केला, काय सांगितलं नाही, कुठं चाललंय असं? कदम गडबड आहे, जरा मला निघावं लागेल. अर्जुन, हे बघ, घरातून निघताना मोठ्यांना सांगून निघावं, म्हणजे त्यांना काळजी लागून राहत नाही. बापू, आप्पीला शोधलं पाहिजे. आज शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस म्हणजे आप्पीच्या केसबद्दल काहीच कळलं ना, त्यामुळं आज जर आप्पीबद्दल काही ठोस सांगितलं नाही तर ही केस माझ्या हातून जाण्याची शक्यता आहे. काय? अरे पण अर्जुन, अशी कशी काय केस हातातनं जाईल? त्यांची काय चूक आहे बापू? आपलंच अपयश मान्य केलं पाहिजे. आप्पीबद्दल मला अजून काहीच तपास लागला नाही. अरे पण अर्जुन, आता या केसची सगळी माहिती तुझ्याकडे आहे ना, पण नवीन आलेल्या माणसाला कसं काय सगळं कळणार? नवीन माणूस याची वेळच येऊन देणार नाही. म्हणजे काही झालं तरी मी आजच्याच आप्पीला शोधणार म्हणजे शोधणारच. अर्जुन, तुला खात्री आहे आप्पी आज सापडेल म्हणून? खात्रीचं काय आहे बापू? येईल त्या परिस्थितीवर मार्ग काढला पाहिजे. अर्जा, तू काय बोलतोय? काहीच कळायला मार्ग नाही रे. कदम अहो, हे बघ अर्जुन, आम्ही तुला काही जास्त विचारत नाही, पण एक गोष्ट लक्षात घे. काल रात्री रुपाली तुला रागाच्या भरात काही बोलल्या, पण ते काही चुकीचं बोलल्या नाहीत. कळतंय मला. अर्जा, हे बघ, अमोलला आता तुझी गरज जास्त आहे. आज जर का आप्पीबद्दल काही कळलं नाही ना तर अमोल जवळ तू असणं गरजेचं आहे रे. आई विना लेकरू खचून गेले रे. लवकरात लवकर सगळ्यावर काहीतरी मार्ग काढ आणि अमोलकडे लक्ष दे. तुम्ही नका काळजी करू. आप्पी जरा असेल तर आज मला सापडेलच. तुम्ही फक्त प्लीज अमोलची काळजी घ्या. होय, अमोलची काळजी घेऊ आम्ही, पर आप्पीबद्दल काही आज जर कळलं तर? आप्पीला काय नाही झालं कदम, मला माहिती आहे. माझं मन मला सांगतंय. आणि अमोल काल शाळेत गेला, तिथं ती पोरं कोण काय त्याला बोललं असेल, त्यांनी त्याचं टेन्शन घेतलंय, बाकी काय नाही. अरे कोणाकोणाची तोंड बंद करणार आपण अर्जुन? अमोल बाहेर गेला की प्रत्येक वेळी त्याला कोणी काहीतरी बोलणार. बापू, हे बघा, जोपर्यंत आप्पी सापडत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होत राहणार. आपण एक काम करू, थोडे दिवस अमोल या विषयापासून लांबच ठेवू. ठीक आहे अर्जा, तू जा, आम्ही घेतो अमोलची काळजी. परत आप्पीबद्दल काय कळलं तर लगेच आम्हाला कळव बरं का? निघतो मी. कुठे गेली? पदग्या झाला पाठलाग करून. ऐकून घे जरा तू माझं इथं जरा. तुला काल काय सांगितलं होतं मी? तुला कळत नाही? एकदा सांगितलं होतं ना माझं पाठलाग करायचं नाही म्हणून. अरे बदग्या, तुझं काय वय का पोरीच्या मागे फिरायचं? काल तुला सांगितलं होतं ना माझ्या मागे येऊ नको म्हणून. इथं ना कोणाला विचार दीपा काय चीज आहे. तुझ्यासारख्या उंग्यांना कसं सरळ करायचं ना मला चांगलं माहिती आहे. अगं काल आपलं बोलणं अर्धवट राहिलं होतं. तुझा काहीतरी गैरसमज होता, माझं ऐकून तरी. तू काय बावळाच करे? तुला कळत नाही का? कालचा अजून नाद आहेच का डोक्यात? अगं ऐकून. लांबून बोलायचं. बघ, इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम, सिनियर इन्स्पेक्टर मी कोथरूड पोलीस स्टेशनचा. 3 स्टार आहे तिथं. ही वर्दी खरी आहे, नाटकातली नाही. ऐकून घे की मी काय म्हणतोय ते एकदा. बाबू ऐका ना, सॉरी बरं का, चुकलं माझं. माझं नाही काय चुकलं, तुमचं पण नाही काय चुकलं. तुम्ही काम मी दादाने काय केलंय का? नाही नाही नाही, कुणी काय नाही केलं. माझं ऐकून घे, ऐकून घे. माझं मागे नाही, ऐक हळू हळू हळू. तिथे बस तू. नाही नाही, नको नको. बसून बोलू ना आपण, बसून बोलू. ये 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 ये, मी जातो पुढे. ये 2 मिनिटं बसून बोलू. नाही काय नाही, ये बस हळू हळू. ए काय लावलं रे? त्या दिवशी बघितलं होतं मी, माझ्या बहिणीचा फोटो घेऊन फिरत होता. काय रे, का माझ्या बहिणीच्या मागे फिरू राहिला रे?
काय बोलला? परत बोल. म्हणजे साहेब बारकी बहीण आहे ना ती माझी, तिची काळजी घ्यायला पाहिजे ना मला. नाव काय तुझं? राजा. हे बघ राजा, माझी बायको अपर्णा, तिच्या जागेवर तुझी बहीण दीपा, तिला थोड्या दिवसांसाठी घेऊन जायला आलोय. थांब. ही माझी बायको अपर्णा सुरेश माने, हुबेहूब तुझ्या बहिणीसारखी दिसते. तुम्हाला विश्वास नसेल तर टीव्हीवर बातम्या चालू आहेत, कलेक्टर अपर्णा सुरेश माने अपघातात गायब झाले, त्याची तुम्ही बघू शकता. हे बघा, माझा लहान मुलगा आहे घरी, त्याच्यासाठी मला तुमच्या दोघांच्या मदतीची गरज आहे. त्यासाठी मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. आणि बघा, हे पैसे मी तुम्हाला देतोय म्हणजे मी तुम्हाला विकत घेतोय, नाही तर तुमच्यावर उपकार करतोय असं नाही. माझ्या या अडचणीच्या काळात तुम्ही मला थोडीफार जी काही मदत कराल ना, त्याचा मोबदला म्हणून मी तुम्हाला हे पैसे देतोय. प्लीज तुम्ही समजून घ्या, मला या अडचणीच्या काळात मदत करा. हे बघा, तुमची भावंड आहे ते पण माहिती आहे मला, त्यांना कसली कमी पडून देणार नाही मी. ना पैसे, ना खाणं पिणं, ना शाळेचा खर्च, ना कपडा लत्ता, कसलीच.